हाय गाईज, सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आज आलो तर आपण शेगावला। आपल्या या प्रवासाची सुरुवात झाली नाशिक येथून। यासाठी जवळपास 350 किलोमीटर अंतर पार करून आपण पोहोचलो श्री क्षेत्र शेगाव येथे। या प्रवासाची सुरुवात झाली अतिशय सुंदर रस्ता आणि नयनरम्य निसर्गाने। हा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्ग। देवगिरी यादव वंशातील 5वा पिल्लम या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथे राज्य चालवले। चारही बाजूने खंदक असल्यामुळे हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य म्हणून इतिहासात नावाजला। इथे थोडा वेळ थांबून आम्ही केलं जेवण आणि पुन्हा केली प्रवासाला सुरुवात। फायनली खूप सारा प्रवास करून आम्ही पोचलो गजानन महाराजांच्या संस्थेत। इथे तुमची राहण्याची सोय अगदी कमी पैशात होईल। रूमची सोय करून आम्ही लगेच लागलो दर्शन बारीसाठी। मंदिराकडे बघितलं तर माऊलींच्या दर्शनाची आस अगदी वाढून जाते। उत्कृष्ट दर्शन बारीची सोय असल्यामुळे आपण अगदी 1-2 तासात दर्शन घेऊन बाहेर पडतो। दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आम्ही घेतले काही फोटो। विठुरायांना प्रणाम करून आजचा व्हिडिओ इथेच संपूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।